हॅलो हॅलो. अरे हेम्या, अरे कुठे निघालायस? थांब की जरा, ये इकडं. जरा काम होतं तुझ्याकडं. अरे परवा दिवशी तू सरपंचाची जी काढलीस ना, लय भारी वाटलं बघ मला. म्हणजे ना रे, तुला म्हणायचं तरी काय आहे? अरे असं सरपंच लय गावात येतात आणि त्यांना आपण धडा शिकल्याशिवाय काहीच होणार नाही बघ. म्हणून मी बोललो बघ. पण म्या काय म्हणतो ह्या म्या, तू तर लय आतल्या गाठीचं निघालास राव. आणि सरपंचाची तर पार टारकावलीच गाड्या तू. पण आता बोललास तेवढं करून दाखव. तुला काय आडलो नडलो अडचण आली तर मला सांग, म्या तुला गायडन्स करीन. तुला सांगतो, मला तर बायांचा लय नाद आहे. म्हणजे पिक्चर मधल्या बाया हिरोईनी मला लय आवडतात बघ. पण आपलं गणप्यासारखं नाही पावशरची पिऊन लिटरचा आवारायचा. तुला सांगतो, म्या लय इंटेलिजंट आहे. इंटेलिजंट म्हणजे लय हुशार आणि इंटेलिजंट. म्या काय केलं, माझ्या बायकोलाच हिरोईन बनवलं. केसांचा बॉयकट केला, जीन्स पॅन्ट घेतली, टॉप शर्ट घेतला, गळ्यात नेकलेस घेतला, कानात डुलं घेतली, पायात हाल शँडल घेतलं, नाकात रिंग बी घेतली सानिया सारखी. अक्षी पिरती झिंटाच बनवलं बघ. एक सानिया आणि एक पिरती झिंटा. अरे अरे थांब थांब. अरे काल काय झालं ते सांगायचंच राहून गेलं बघ. अरे काल माझ्या भावाला पाहुणी बघायला आली होती. आणि भाऊ सासऱ्याला कसं म्हणतोय, काय सांगू सासरे भाऊ तुम्हाला, अहो लय माझी दुर्दशा होत चालली या. सासरं म्हणाल काय हो काय झालं. ह्यो कसा म्हणतोय लगेच, दिसतं का नाही मी फटाका. माझ्यासारखा लोकनेता कोणत्या देशात पैदा झाला नाही. अहो लय जीव लोकांचा माझ्या. पार पावलं घासून घासून चालून चालून नासून गेली आणि उंबरठे झिजवले. पण या युवा नेत्याचं लगीन काय होईना. पण म्या बी लय चालू आयटम अशी गावात आग लावतो आणि बघा कसं गंगेच्या बापाला बाटलीत उतरवतो. आणि 6 महिन्याच्या आत गावाच्या नकावटी चून अर्धा डझन पोरांचा बापच होतो. काय काय काय, अहो काय सांगताय काय तुम्ही, तुमचं लग्न ठरलं व्हय आधी. अहो नाही नाही नाही, अहो तसं नव्हतं मला म्हणायचं. अहो मला हे पडलेलं सपन होतं म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायचे. अहो कुठं बी तुम्ही जावा पण जाताना व्यवस्थित जावा आणि चांगलं विचार घेऊनच जावा.